27 जून 2025ला जालना जिल्ह्यातल्या भोकरदनमधल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये गंभीर प्रकार समोर आलेला होता। यामध्ये एक गरोदर महिला भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी आली, तेव्हा ज्यावेळी तिच्या पोटाची सोनोग्राफी करण्यासाठी आलेली होती तेव्हा या महिलेच्या पोटाला जेलच्या ऐवजी ऍसिड लावण्यात आलेलं होतं आणि यामध्ये महिला गंभीर जखमी झाली। हे प्रकरण प्रसार माध्यमातही प्रचंड गाजलं आणि अखेर यामध्ये आरोप प्रत्यारोपही बरेच झाले। यात काही सामाजिक संघटनांनी सहभाग घेताच जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे खडबडून जागे झाले। त्यांनी आज तब्बल 6 दिवसानंतर भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये पीडित महिलेची भेट घेत तिच्या तब्येतीची विचारपूस केली आहे आणि यात चौकशी समिती सुद्धा नेमणूक करण्यात आली आहे। त्या चौकशी समितीच्या अहवालावरून संबंधित डॉक्टर आणि नर्स यांच्यावरती कारवाई होणार आहे, अशी माहिती दिनांक 2 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता प्रसार माध्यमांना त्यांनी दिली आहे। आज ग्रामीण रुग्णालय भोकरदन येथे भेट दिली तेव्हा शीला संदीप भालेराव ही पेशंट आपल्याकडे ऍडमिट आहे। 27 तारखेला तिची डिलिव्हरी झाली 3ऱ्या खेपेची। त्यावेळेस जे तिच्या पोटावरती थोडस सुपरफिशियल बर्न झालेलं आहे, त्याच्याबद्दल चौकशी समिती नेमलेली आहे। चौकशी समितीचा रिपोर्ट येईल 1-2 दिवसात। त्याच्यानंतर पेशंटला भेट दिला असता पेशंटची परिस्थिती चांगली आहे, ऊब चांगली आहे, जिथे जखम झालेली आहे ती पण चांगली आहे। बाळ आणि आई दोघंही व्यवस्थित आहेत। आणखीन त्यांना ट्रीटमेंट योग्यरित्या चालू आहे सगळं काही। जे चौकशीच्या नंतर जे दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। प्रशासकीय कारवाई जे काही बसते ती करणार आहोत।